इंदुमावशीचं दिवसातून किमान 2-3दा तरी काहीतरी निमित्त काढून कुचकं बोलणं पंतांच्या कानावर यायचं. त्यांना ऐकू येईल अशा आवाजात त्या मुद्दामच वरमी घाव घातल्यासारख्या शब्द बोलायच्या. बाणाच्या टोकाला जहाल विष लावावं तसे ते शब्द असायचे, तडफडायला लावणारे, वेदनेनं जीव कासावीस करणारे. बिचारे पंत, ते काहीही न बोलता आपल्या ह्या विष्णू सहस्त्रनामाच्या नाहीतर गणपती अथर्वशीर्षाच्या मागे लपण्याचा प्रयत्न करायचे. इंदुमावशीचे शब्द कानावर पडू नयेत म्हणून उंच स्वरात जप करायचे. पण त्या शब्दांपासून, मावशीच्या जहाल कडू शब्दांपासून त्यांचं ते विष्णू सहस्त्रनाम त्यांचा कितपत बचाव करायचं हे तेच जाणवत. आत्ताही इंदुमावशी जे काही बोलली ते कोणाला उद्देशून बोलली हे जसं रेणूच्या लक्षात आलं तसंच सुमित्राबाईंच्याही लक्षात आलं. इंदुमावशी सतत जाता येता आणि संधी मिळेल तेव्हा पंतांवर वार करायची, सतत त्यांना टोचून बोलायची, त्यांच्या गरिबीवर बोट ठेवायची. आपल्या संपूर्ण आयुष्याची दैना झाली हे बोलून दाखवायची. याची सुमित्राबाईंनाही कल्पना होती. म्हणूनच इंदुमावशीला समजावण्याच्या सुरात त्या म्हणाल्या, इंदू, अगं, पैशांनी सगळी सुखं मिळत नाहीत. आपलं माणूस चांगलं असणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते आपलं असणं हे खरं सुख समाधान. माझ्याकडे बघ, किती आणि काय काय दुःख लपवून दाबून ठेवलंय मी माझ्या हृदयात. आतून नुसतं जळत असतं, जाळत असतं. वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी नशिबाने विधवा केलं. एका मुलाचा आधार होता, त्याच्याकडे नजर लावून बसले होते, तर त्यालाही कोण कुठल्या मुलीने आपल्या जाळ्यात पकडलं आणि ओढून दूर नेलं. आता सांग, हे घर, घराणं, हे वैभव काय मरताना बरोबर घेऊन जाऊ का? खरं सांगायचं ना तर माझ्यापेक्षा तू अधिक भाग्यवान आहेस. जोपर्यंत स्त्रीच्या कपाळावर कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र आहे तोपर्यंत ह्या समाजात स्त्रीला मान आहे. आणि तुझ्याकडे ते आहे ज्याच्या आधारे तू ह्या समाजात ताठ मानेनं चालू शकतेस, वावरू शकतेस. एक मुलगा आहे, देखणा, हुशार, आज्ञाधारक. एवढं सगळं सुख असताना तू का त्या बिचाऱ्या देव माणसाशी अशी वागतीयेस? देव माणूस? इंदुमावशीने इतक्या तिरस्कारानं हे शब्द उच्चारले की रेणूला वाटलं, पण जे वाटलं ते तिच्यासारख्या मुलीला करता येण्यासारखं नव्हतं. फक्त तिच्या मनात आलं, पंतांच्या जागी दुसरा कोणी असता तर हे शब्द उच्चारणारं इंदुमावशीचं तोंड पुन्हा काही बोलण्यासाठी नक्की शाबूत राहिलं नसतं. रेणूला कधीकधी पंतांच्या या शांतपणाचीही चीड यायची. माणसानं शांत असावं, संयम असावं, पण त्याला काही लिमिट पाहिजे ना. अनंताई शांत आहे, संयमी आहे, पण त्या दिवशी तोही कसा आईला फाड फाड बोलला. असं असावं माणसाने. शांतपणे तेवणारी समई जास्त तेल टाकलं की भडकून उठते. नाहीपेक्षा हा शांतपणा राहत नाही, शंढपणा होतो. म्हणूनच पंतांच्या या अतिशांतपणाची कधीकधी शिसारी येते. पंतांना हे समजायला हवं. कितीही झालं तरी आपण इंदुमावशीचा नवरा आहोत. फार नाही पण निदान थोडाफार तरी त्यांनी आपल्या नवरेशाहीचा अधिकार वापरायला हवा. पण अधिकार वापरण्यासाठी सुद्धा माणसाच्या मनात थोडीफार अन्यायाची चीड, थोडीफार स्वतःच्या पोझिशनची जाण असायला लागते. तोंडात ओव्यांच्या बरोबर थोड्याफार शिव्याही असायला हव्यात. तर समोरचा माणूस त्या शांतपणाला काहीसा वचकून राहतो, वागतो. हा शांतपणा म्हणजे सुप्त ज्वालामुखी आहे याची समोरच्याला कल्पना असावी लागते. पण मुळात ह्या सगळ्या गोष्टींचाच पंतांच्या स्वभावात अभाव असावा. म्हणूनच ते अक्का, देवघरात तासनतास बसून आणि विष्णू सहस्त्रनामाचा जप करीत घंटी वाजवत राहिलं म्हणजे माणूस देवमाणूस नाही होत. आणि असं देवमाणूस व्हायचं तर सरळ संन्यास घेऊन हिमालयात निघून जावं. उगाच संसारात कशाला? अगं इंदू, काय बोलतीस तू?
सुमित्राबाई एकदम कावऱ्या बावऱ्या होत पंतांच्या खोलीकडे नजर टाकत म्हणाल्या, काय चुकीचं बोलतीये ग मी? मनाची तडफड होतीये म्हणून असे शब्द तोंडातून बाहेर पडतायत. मन जळतंय माझं आतल्या आत अक्का. एवढं सोन्यासारखं पोरगं माझं, पण लहानपणापासून त्याला काहीच मिळालं नाही. कसलीच हौसमौज झाली नाही त्याची. माझं सोड ग, 50 गेले 5 राहिले, पण त्याचं तरुण वय आहे. मनातून त्याला वाटत नसेल आपणही इतरांसारखं राहावं, वागावं. पण बायकोकडे लक्ष द्यायला ज्या माणसाला वेळ मिळाला नाही, तो पोराकडे काय लक्ष देणार? हां, दिवस रात्र त्या देवघरात देवापुढे घंटी वाजवत बसलं म्हणजे संपलं. नवऱ्याबद्दल एवढा तिरस्कार, एवढी घृणा, एवढ्या प्रच्छन्न शब्दात त्याची उपेक्षा. रेणू अक्षरशः अवाक झाली. नकळत तिच्या मनात आलं, या दोघीही बहिणी सारख्याच. प्रत्येकीला दुःखाला काहीतरी कारण लागतं. एकीचा नवरा अकाली गेला हे कारण, एकीचा नवरा हा असा हे कारण. माणसाला दुःखातही सुख शोधता येतच नाही का? आपल्या दुःखाचं एवढं जाहीर प्रदर्शन करून यांना काय मिळतं? लोकांची सहानुभूती का एका अनामिक सोडाचं समाधान? स्वतः रडायचं आणि दुसऱ्याला आपल्या रडण्यात सामील करून घ्यायचं, ही कुठली रीत आली आहे? तसं पाहिलं तर जितूला काय कमी आहे? आमच्याच पैशावर शिकतोय तो, सगळं काही व्यवस्थित होतंय त्याचं, पण मुळात त्यालाच अभ्यासात गोडी नाही आहे. कॉलेजच्या पहिल्या वर्षालाच गचकला, पुन्हा टी.वायला. आता त्याला पंत काय करणार? नाहीतरी जितूला पहिल्यापासून छानछोकीची आवड. चांगलं खाणं, चांगले कपडे, मित्रांच्यात बसून गप्पा मारणे, वाटेल तसं भटकणे आणि ह्या पार्श्वभूमीवर अनंताचं वागणं. अजून एकदाही फेल झालेला नाही, शिवाय प्रत्येक वेळी फर्स्ट क्लास फर्स्ट. कदाचित म्हणूनच इंदू मावशीचा हा जळफळाट असावा. सतत ती जितूची आणि अनंताची तुलना करत असावी मनातल्या मनात. आणि प्रत्येक वेळी त्यात अनंता वरचढ ठरत आलाय म्हणूनच इंदू मावशीचा भडीमार चालू होता आणि तितक्याच जोरात समोरच्या देवघरातून पंतांच्या विष्णू सहस्त्रनामाच्या जपाचा आवाजसुद्धा वाढलेला होता. जितू, चल पिक्चरला जाऊया, घररोंदाला. फार छान पिक्चर आहे असं सुप्रिया म्हणत होती. 2 वेळा पाहिला तिने. अरे झरीनानी काय टॉप काम केलं आहे म्हणे. रेणू जितेंद्रच्या खोलीत शिरत म्हणाली. जितेंद्र आपल्या खोलीत एक पुस्तक हातात धरून बसला होता. त्याचा चेहरा अजूनही उतरलेलाच होता. इंदू मावशीचं बोलणं त्याच्या जिव्हारी लागलं होतं. इंदू मावशी कोणत्या दृष्टिकोनातून बोलली हे अर्थात त्याला माहिती नव्हतं. रेणूचं मात्र त्याच्यावर बारीक लक्ष होतं, पण त्यावेळी तरी ती त्याला काही बोलली नव्हती. तो ठीक होईल असं तिला वाटलं होतं, पण तो सकाळी चहाला सुद्धा खाली आला नाही. शेवटी रेणूच्या सांगण्यावरनं रमाबाईंनी त्याला चहावर त्याच्या खोलीत नेऊन दिला होता. आणि आता रेणू त्याला मुद्दाम पिक्चरचा आग्रह करत होती, त्याचा गेलेला मूड परत आणण्यासाठी. कालचं सगळं त्याने विसरून जावं म्हणून. पुस्तकातून डोकं वर न काढता जितेंद्र विषण्ण स्वरात म्हणाला, अगं आपल्या घरच्या घररोंदापेक्षा त्यात काय विशेष असणार आहे? ए बाबा, तुझी ही फिलॉसॉफी जरा बाजूला ठेव. तुला काय अधूनमधून असा अध्यात्माचा झटका येतो काय रे? हां, चल उठ उठ उठ. येता येता अरुंधतीकडे जाऊन येऊ, माझी वही घ्यायची आहे तिच्याकडनं. जितेंद्रचा तो उतरलेला चेहरा, त्याचा तो विषण्ण स्वर आपल्या लक्षात आलं नाही असं रेणू दाखवत होती. काल घडलेलं सगळं काही आपण विसरून गेलो आहे असं ती भासवत होती. अरुंधतीचा उल्लेखही म्हणून तिने केला होता. रेणूच्या सगळ्या मैत्रिणीत अरुंधती जितेंद्राला विशेष आवडत होती. विशेषतः तिचे ते एकसारखे कापलेले आणि नेहमी मोकळे असणारे सुळसुळीत मौसर केस त्याला फार आवडायचे. अरुंधतीचं नाव घेतलं की जितेंद्राचा चेहरा एकदम खुलायचा. चेष्टेनं तो रेणूला म्हणायचा, रेणू, तुझ्या त्या अरुंधतीजवळ जरा माझी शिफारस कर ना.
म्हणजे बोलता बोलता गळ टाकून बघ ना. यावर रेणू ही काहीशी चेष्टेनं म्हणायची, सॉरी, नो वशिले बाजी. फार तर वेटिंग लिस्टवर तुझं नाव घ्यायला सांगेन तिला. आणि काय रे, माझी मैत्रीण म्हणजे काय तुला मासळी बिसळी वाटली काय गळाला लागायला? यावर जितेंद्रही मिश्किल हसून म्हणायचा, ठीक आहे, तिला मासळी व्हायचं नसेल तर मी मासा होतो. फक्त तू सांग तिला गळ टाक म्हणून. अगदी गळाला कसलंही आमिष नाही लावलं तरी चालेल म्हणून. असा हा जितेंद्र. पण आज अरुंधतीचं नाव घेऊनही त्याच्या चेहऱ्यात कसलाच फरक पडला नाही. तो तसाच निर्विकारपणे हातातल्या पुस्तकावर नजर खिळवून बसून राहिला, काहीही न बोलता. हे चल ना रे, माझ्याबरोबर कोणी नाही आहे म्हणून तुला एवढा मस्का लावते आणि आज अगदी पुस्तक बिस्तक घेऊन अभ्यासाचा आव आणतोयस. माहिती आहे मोठा स्कॉलर आहेस ते. असं म्हणत रेणूने जितेंद्राच्या हातातलं पुस्तक हिसकावून घेतलं. तसा जितेंद्र खवळला. दाबून ठेवलेला त्याचा राग एकदम उफाळून आला. तो कोणावर तरी काढायचा म्हणून आयती त्याच्या हातात रेणू सापडली. वस्कन तिच्या अंगावर ओरडत तो म्हटला, मी काय तुझा बॉडीगार्ड आहे का नोकर आहे तुझा? प्रत्येक वेळी तुझ्या हुकमासरशी वागायला? तू आज्ञा करतास, तुझी आज्ञा पाळायला कोण आहे मी? तू म्हणशील तिथे तुझ्या मागोमाग एखाद्या नोकरासारखं यायचं का? जितेंद्र ताड बोलत होता. त्याचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. आवाज किंचित चढलेलाही होता. आजपर्यंत जितेंद्र रेणूशी कधीच असा वागला नव्हता. कधीही त्यांनी तिला दुखावलं नव्हतं, तिच्यावर रागावला नव्हता. उलट काही कारणानं ती त्याच्यावर रागावली तरी तो मनावर घ्यायचा नाही, सतत तिची चेष्टा मस्करी करत राहायचा. आजपर्यंत तिची प्रत्येक गोष्ट त्यांनी मानली होती. तिच्या कुठल्याच शब्दाला त्यांनी कधी नकार दिला नव्हता. म्हणूनच आजचा त्याचा अवतार, त्याचं हे असं तोडून टाकून बोलणं, हे ऐकलं आणि रेणूला धक्काच बसला. जितेंद्र आपल्याला असं इतकं बोलला याच्यावर तिचा अजूनही विश्वास बसत नव्हता. वाटत होतं आपल्या ऐकण्यात काहीतरी चूक झाली आहे. जितू आपल्याशी असं वागूच शकणार नाही, असं एवढं बोलणारच नाही. मग खरंच जितू बोलला? काहीशा आश्चर्याने आणि विस्मयचकित नजरेने ती जितेंद्रकडे पाहत होती. मनात प्रचंड उलथापालथ झाली होती. डोळे भरून आले होते. आपल्याला केव्हाही हुंदका फुटेल असं तिला वाटत होतं. तिचा चेहरा एकदम विवर्ण केविलवाणा झाला होता. मोठ्या मुश्किलीने तिने स्वतःला सावरलं आणि काही न बोलता ती वळली. दरवाजापर्यंत आली, अगदी एखाद्या निर्जीव यांत्रिक बाहुलीसारखी. सॉरी रेणू, सॉरी. जितेंद्रच्या त्या आवाजाने दरवाजापर्यंत गेलेली रेणू तशीच थांबली, न वळता, जितेंद्रकडे पाठ करून, दाराची चौकट घट्ट धरून. जितेंद्र काहीशा अपराधी आवाजात म्हणत होता, रेणू, आय एम सॉरी, खरंच. मी असं काही बोलून तुझा अपमान करायला नको होता रेणू. तसं पाहिलं तर मला काहीच अधिकार नाही आहे तुझ्यावर रागवण्याचा, तुझा अपमान करण्याचा. कारण अगं, ही खोली, हे घर, आम्ही खातो ते अन्न, एवढंच नाही तर अंगावरचे कपडे, कशावरच आमचा हक्क नाही आहे. हे सगळं तुमचं आहे. आमचं यात काय आहे? आम्ही तर केवळ, कोण आहोत आम्ही? या घरात एवढ्या अधिकारानं राहतो, वागतो का? काहीच समजत नाही, काहीच कळत नाही. आमच्यापेक्षा या घरातले नोकर बरे. त्यांना निदान काहीतरी स्थान आहे. आपण नोकर आहोत याची जाणीव आहे आणि त्या जाणीवेतून निर्माण होणारा स्वाभिमान आहे. कामं करतात तेव्हा त्यांना पगार मिळतो हक्काचा. आणि आम्ही काय करतो? काही नाही. आम्ही फक्त आश्रित आहोत तुमचे, फक्त आश्रित. आणि आश्रिताला रागवण्याचा हक्क नसतो. रेणूला अधिक ऐकवेना. काही न बोलता तडक ती आपल्या खोलीत आली.
बिछाण्यावर अंग झोकून देऊन तिने उशीत तोंड खुपसलं. सॉरी ह्यालाच म्हणतात का? आधी तलवारीच्या घावानं रक्तबंबाळ करायचं आणि मग त्याच्यावर मलमपट्टी करायची आणि ती करतानाही त्या जखमेवर मीठ चोळायचं. त्याच्या आत्ताच्या ह्या शब्दांपेक्षा मग मगाचं रागावणं कितीतरी पटीने चांगलं होतं. मगाचं त्याचं रागावणं जितकं देखणं होतं तितकंच आत्ताची त्याची सॉरी कुरूप होती. रेणूच्या मनात जितेंद्रबद्दलच नाही तर या घराबद्दलच एक प्रकारचा तिटकारा निर्माण झाला होता. दुःख, अपमान, राग सगळ्या भावनांची मनात नुसती दाटी झाली होती. अनंतानी म्हटल्याप्रमाणेच तसंच काहीसं फिलिंग आत्ता कुठे तिला थोडंसं जाणवायला लागलं होतं. हे घर नाही आहे, हा पिंजरा आहे ही तिला जाणीव व्हायला लागली होती. या पिंजऱ्यातली माणसं तिला श्वापद वाटू लागली होती. प्रत्येक जण दुसऱ्यावर डूख धरून होता, संधी मिळताच पंजा मारत होता, जखमी करत होता. तसं पाहिलं तर जितेंद्र जे काही बोलला त्यात त्याचं काहीच चुकलं नव्हतं. जी वास्तवता त्याला जाणवत होती, दिसत होती, बोचत होती तीच त्याच्या तोंडून बाहेर पडली होती. रेणूला 4-5 वर्षांपूर्वीचा एक प्रसंग आठवला. जितेंद्रचा SSCचा रिझल्ट लागला होता. 55% मार्क पडले होते. तसं पहिल्यापासूनच जितेंद्रचं अभ्यासात फारसं लक्ष नव्हतं. तो पहिल्या वर्षी मॅट्रिक सुटतो का नाही ह्याचीच सगळ्यांना काळजी होती. पण 55 तर 55, तो पहिल्या झटक्यात पास झाला ह्याचाच सगळ्यांना आनंद झाला होता. अपवाद फक्त इंदू मावशीचा. सुमित्राबाई सांगून थकल्या, पण इंदू मावशीने काही 5 रुपयांचे पेढे वाटले नाहीत. 2 वर्षांपूर्वी अनंता जेव्हा SSC पास झाला होता तेव्हा ह्याच इंदू मावशीने पेढ्यांची एक अख्खी करंडी आणली होती, मोठी पार्टी दिली होती. येणाऱ्या जाणाऱ्याजवळ अनंताचं कौतुक करताना इंदू मावशीला कशाचं भान राहत नव्हतं. त्या पार्श्वभूमीवर जितेंद्रच्या बाबतीतली ही उदासीनता ठळकपणे सगळ्यांना जाणवत होती आणि ती जाणवावी अशीच इंदू मावशी वागत होती. अनंताला 92% मार्क मिळाले होते. बोर्डात तो 16वा आला होता. शिष्यवृत्त्या, पारितोषिकांची त्याच्यावर खैरात झाली होती. त्या तुलनेत जितेंद्रचं यश खरोखर नगण्य होतं. स्वतः जितेंद्रलाही ते जाणवत होतं, जाणवलंच होतं. पण त्याहीपेक्षा इंदूमावशीनं येता जाता केलेल्या शाब्दिक प्रहारानं ते त्याला जास्त तीव्रतेनं जाणवत होतं. अक्षरशः तो अख्खा दिवस त्याने आपल्या खोलीत गपचूप बसून काढला होता. इंदूमावशी समोर यायची तर त्याला भीतीच वाटत होती. शेवटी सुमित्राबाईच इंदूमावशीला रागावल्या होत्या. म्हणाल्या, आता बास कर ग इंदू, किती बोलशील पोराला? एवढं काय आभाळ कोसळलंय की तू येता जाता त्याला अगदी धारेवर धरल्यासारखं बोलतीयेस? तुझ्या या अशा बोलण्याने वैतागून पोराने जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं ना तर आयुष्यभर पश्चात्ताप करायची पाळी येईल. सुमित्राबाईंना उलटं काही बोलायची सवय नव्हती म्हणून म्हणा किंवा सुमित्राबाई जे काही बोलल्या ते पटलं म्हणून म्हणा, इंदू मावशी मग गप्प राहिली होती. पुन्हा ती जितेंद्रला त्याच्यावरनं काही बोलली नव्हती. पण जितेंद्रला तिने जवळही घेतलं नव्हतं किंवा त्याचं कौतुकही केलं नव्हतं. दुसऱ्या दिवशीच्या संध्याकाळच्या आरतीनंतर पंतांनी रेणूला आपल्या देवघरात बोलवून तिच्या हातावर 2 पेढे ठेवले होते आणि मग किंचित थांबत काहीशा दाटलेल्या आवाजात ते म्हणाले होते, हे माझा मुलगा पास झाल्याबद्दलचे पेढे आहेत रेणूताई. हे गरीब बाप ह्याच्यापेक्षा जास्त काही देऊ शकत नाही आपल्या मुलाच्या यशाबद्दल. आणि कुणाला सांगू नकोस मी पेढे दिलेत म्हणून. आणि पंतांनी एकदम आपली मान देव्हाऱ्यातल्या देवाकडे वळवून टाकली. रेणूला त्यांच्या डोळ्यातले निसटते अश्रू तेवढे दिसले होते. रेणू तेव्हा 13-14 वर्षांची होती, काहीशी अल्लड.
कुठल्याही गोष्टीचा फारसा विचार करण्याचं वय नव्हतं तिचं तेव्हा. म्हणूनच पंतांच्या बोलण्यातला मतितार्थ तिला समजणं शक्य नव्हतं. पण तरीही त्यांचा तो केविलवाणा चेहरा, काहीसा दाटलेला आवाज, डोळ्यातले अश्रू लपवण्याचा प्रयत्न, या सगळ्या गोष्टींची दखल तिच्या त्या चिमुकल्या मनाने घेतलीच होती. ते 2 पेढे तसेच जपून ठेवून रेणू मग जितेंद्रची वाट बघत थांबली होती. इंदुमावशीच्या समोर जायला लागू नये म्हणून जितेंद्र दुपारीच घरातनं बाहेर पडला होता. रात्र झाली तरी तो परतलेला नव्हता. अर्थात ही जितेंद्रची नेहमीचीच सवय होती. त्यावरूनही इंदुमावशी त्याला कितीतरी वेळा बोलली होती, पण जितेंद्रनी ते कधीच फारसं मनावर घेतलं नव्हतं. म्हणूनच त्याला असा उशीर झाला तरी कोणाला काही काळजी वाटत नव्हती. त्या दिवशीही त्याची कोणी वाट पाहत थांबलं नव्हतं. शिवाय सुमित्राबाईंनी त्याच्यासमोरच इंदुमावशीला डाफरलं होतं. नंतर त्याच्या पाठीवर हात ठेवून त्याला समजावलं होतं, पुढच्या वर्षी खूप अभ्यास करून चांगले मार्क मिळवून दाखव आणि तुझ्या आईचं तोंड बंद कर, असा सल्लाही दिला होता. तर मित्राकडे जातो असं सांगून जितेंद्र दुपारीच बाहेर पडला होता. इंदुमावशीच्या सततच्या बोलण्याने कालचा संपूर्ण दिवस त्यांनी घरात बसून काढला होता. म्हणून सुमित्राबाईंनीही परवानगी दिली होती. वर आणखीन 5 रुपये दिले होते खाण्यासाठी म्हणून. साधारण रात्री 9-9:30च्या सुमाराला जितेंद्र घरी परत आला होता. बहुतेक सिनेमा बघून आलेला असणार. सुमित्राबाईंना आणि इंदुमावशीला लवकर झोपायची सवय होती. त्या कधीच झोपी गेल्या होत्या. पंतांचा बिछाना देवघरातच असायचा. ते तर जणू या घरात असून नसल्यासारखे होते. इंदुमावशीला आणि पंतांना बोलताना, निदान ह्या बंगल्यात राहायला आल्यानंतर एकमेकांशी बोलताना रेणूनं पाहिलेलं नव्हतं. म्हणूनच त्यांच्या अस्तित्वाची चाहूल कुणालाच नसायची. रमाबाईच त्यांना काही हवं नको ते पाहायच्या. त्याही आता किचनमध्ये झोपल्या होत्या. इतर 2 नोकर येऊन जाऊन करत होते. म्हणूनच जितेंद्र परत आला तेव्हा एकटी रेणू आपल्या खोलीत त्याची वाट पाहत जागत बसली होती. रमाबाईंनी त्याला जेवायचं का विचारलं. जितेंद्रनी नाही म्हणून सांगितलं आणि आपला बिछाना घेऊन तो गच्चीवर गेला. बिछाना टाकून आडवा झाला. उन्हाळा असल्यामुळे काही दिवसांपासून तो वर गच्चीवरच झोपत होता. रेणू आपल्या खोलीत बसून रमाबाईंचा आणि जितेंद्रचा संवाद ऐकत होती. जितेंद्र गच्चीवर गेल्याची खात्री होताच ती हळूच उठली, गच्चीवर आली. जितेंद्र कपाळावर हात ठेवून डोळे बंद करून पडला होता. रेणू हलक्या पावलानं त्याच्याजवळ गेली आणि हातातला पेढा तिने त्याच्या तोंडात कोंबला. कोण आहे? काय काय काहीसं घाबरून गडबडून उठून बसत जितेंद्र उद्गारला. त्याची ती अवस्था बघून रेणूला हसू आवरेना. रेणूला पाहता जितेंद्रनी स्वतःला सावरलं. मग तोंडात कोंबलेल्या पेढ्याची चव त्याला जाणवली. अभावितपणे त्याने विचारलं, काय कोंबलंस माझ्या तोंडात? अरे पेढा. पेढा का काही विशेष? अनंताला आणखीन एखादं बक्षीस मिळालं का काय कॉलेजमध्ये? जितेंद्रच्या काहीशा उपहासात्मक बोलण्याने क्षणभर रेणूला त्याचा राग आला. मग तिने स्वतःलाच समजवलं की हा टोमणा अनंताला नाही आहे, हा टोमणा मावशीला आहे. म्हणून तिने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि चेष्टेच्या सुरात ती म्हणाली, काय झालंय ना, जितेंद्र नावाचा एक मुलगा आहे, तो मॅट्रिक पास झाला आहे, त्याचे हे पेढे आहेत. काही क्षण जितेंद्र स्तब्ध राहिला. मग शांतपणे त्याने विचारलं, कोणी वाटले पेढे? क्षणभर रेणू गडबडली. पंतांनी तिला सांगितलं होतं कोणाला सांगू नकोस म्हणून. अरे कोणी म्हणजे काय? इंदुमावशीने. सहजपणाचा भाव आणत ती बोलून गेली. माझी शपथ घेऊन सांग. तिच्याकडे रोखून बघत जितेंद्र म्हणाला आणि त्याची नजर टाळत रेणू गप्प राहिली. खोटी शपथ घेतली की ज्याची शपथ घेऊन तो माणूस मरतो, ही बालबाणाची भाबडी समजून. रेणू काही न बोलता गप्प बसली. तसा जितेंद्र म्हणाला, बाबांनी आपल्या देवघरातल्या समस्त देवांना साकडं घातलं असेल, हो ना? आपला नालायक मुलगा पास झाल्याबद्दलचा आनंद फक्त तेच साजरा करू शकतात. आणि मग एकाएकी त्याचा चेहरा काहीसा बेफाम झाला होता. आपल्या बाबांशी आई एक शब्दही बोलत नाही, त्यांना नेहमी टोचून बोलत असते
आपल्याकडेही तिचं पूर्वीसारखं लक्ष नसतं. जेव्हा बघावं तेव्हा सुमित्रा मावशी, अनंता, रेणू यांच्याच सान्निध्यात सदानकदा त्यांचंच कौतुक. त्यांच्या पुढे पुढे का करते, कशासाठी करते? इतके दिवस मनात असलेला धुमसत असणारा राग नकळत त्याच्या तोंडून बाहेर पडला. कशाला आलात ग तुम्ही लोक इथे? एवढ्या मोठ्या दिल्ली शहरात तुम्हाला कुठेच जागा मिळाली नाही? पैशाचा प्रश्न तर आमच्यासारख्यांना पडतो ग. तुमच्याकडे तर भरपूर पैसा होता. हवी तिथे हवी तशी जागा मिळाली असती की तुम्हाला. पण तुम्ही आलात आणि माझं घर, माझी आई, माझा सुख, माझा आनंद सगळं तुम्ही लोकांनी माझ्यापासनं हिरावून घेतलंय. आमच्या छोट्याशा घरात आम्ही किती सुखी होतो, किती समाधानी होतो. असा एवढा मोठा बंगला नसला तरी त्या छोट्याशा 2 खोल्यांच्या वाड्यात मी राजा होतो ग. इथे आणून तुम्ही माझा गुलाम केलाय, गुलाम. मलाच नाही, माझ्या आईला सुद्धा. त्या वाड्यात माझी प्रत्येक इच्छा आई पूर्ण करत होती. मी म्हणजे तिचं सर्वस्व होतो. माझ्या लहानशा यशानंही तिला आभाळ ठेंगणं व्हायचं. 5वीला मी नापास झालो म्हणून रडत एका कोपऱ्यात बसलो होतो, तर ह्याच आईनी मला आपल्या कुशीत घेऊन समजावलं होतं. माझ्या समाधानासाठी पेपर तपासणाऱ्या शिक्षकांना शिव्या दिल्या होत्या आणि मग स्वतःच्या हाताने जेवायला घातलं होतं. आणि आज तीच आई. माझ्या आईला तुम्ही पैशाच्या जोरावर विकत घेतलंय. आपली आई विकत जाऊ शकते ही कल्पनाच फार भयंकर आहे ग, फार भयंकर आहे. बोलता बोलता जितेंद्रनी उशीवर डोकं टेकवलं. त्याचं सगळं शरीर हुंदक्यांनी गदगदत होतं. रेणूला त्याची व्यथा कळली होती. तो एवढं कटवट बोलूनही त्यातून व्यक्त होणारी त्याच्या मनातली वेदना तिला जाणवली होती. म्हणूनच तिला त्याचा राग आला नव्हता. उलट तो असं डोकं उशीवर ठेवून आतल्या आत रडत असताना ती त्याच्या जवळच बसून राहिली होती. त्याच्या पाठीवर हात ठेवून तिने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्या मनातल्या वेदनेवर, व्यथेवर हळूवार फुंकर घालण्याचा प्रयत्न केला होता. शब्दात व्यक्त करता येणार नाही असं काहीतरी फिलिंग तिला त्याच्याबद्दल जाणवायला लागलं होतं. त्या दिवसापासून जितेंद्रही तिच्याशी अधिक आपुलकीनं, अधिक जिव्हाळ्यानं वागू लागला होता. त्याला कळून चुकलं होतं, आपली व्यथा जाणून घेणारी, व्यथा जाणून घेऊ शकणारी एकच व्यक्ती या घरात आहे, रेणू. आणि आज त्याचाच विसर पडून जितेंद्रनं तिला दिलेली वागणूक रेणूच्या जिव्हारी लागली होती. तो रागावला. त्याहीपेक्षा तो जे काही बोलला त्यांनी ती आतल्या आत पार कोसळून कोलमडून गेली होती. मनस्वी दुःख झालं होतं तिला त्याचं. रेणू, टेरेसवर जितेंद्रने हाक मारली. सकाळच्या प्रसंगानंतर रेणूचा सगळा मूडच गेला होता. एक कादंबरी घेऊन ती टेरेसवर टाकलेल्या एका आरामखुर्चीत बसली होती. जितेंद्र तिच्या शेजारच्या गार्डनिंग चेअरवर येऊन बसला. सकाळी जे काही झालं त्याचा मागमूसही त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. अगदी नेहमीप्रमाणे, नेहमीच्याच मूडमध्ये तो तिच्या शेजारी येऊन बसला होता. रेणूने जाणून बुजून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. उगीचच कादंबरी पुन्हा वाचायला सुरुवात केली. ए रेणू, जितेंद्रने पुन्हा हाक मारली. आता दुर्लक्ष करणं शक्य नव्हतं. जितेंद्रच्या बाबतीत रेणूचा तो एक वीक पॉईंट होता. ती त्याच्यावर कितीही रागवली असली तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करणं, त्याला एकदम तोडून बोलणं तिला कधीच जमायचं नाही. बोल. पुस्तकातून नजर न उचलताच तिने फक्त विचारलं त्याला. अर्थात आपण अजूनही त्याच्यावर रागवलेले आहोत हे दाखवायचं तिचं ते
म्हणूनच तो हातातल्या रिस्टवॉचमध्ये बघत अगदी सहजपणे म्हणाला, रेणू 12:30 झालेत, मॅटेनी आता काही मिळणार नाही, चल एखादा 3चा शो बघू. नको, रेणू म्हणाली त्याच्याकडे न पाहता. याचा अर्थ तू माझ्यावर रागवली आहेस असंच ना? जितेंद्र काहीसा विषण्ण आवाजात म्हणाला. बरोबर आहे, बरोबरच आहे. या घरात रागावण्याचा, नाराज होण्याचा प्रत्येकाला हक्क आहे, फक्त मी सोडून. नाही रे, रागवायचं काय कारण, पण आता मूडच नाही आहे. जितेंद्र काही वेळ गप्प बसला, मग पुन्हा उत्साहानं म्हणाला, बरं पिक्चर जाऊ दे, चल मस्तपैकी भटकून येऊ, येता येता अनिलच्या घरी जाऊन येऊ. त्याची आई परवा तुझी आठवण काढत होती, बरेच दिवसात आली नाहीस म्हणाली. आज नको, पुन्हा कधीतरी जाऊ. बरं, तुझी ती मैत्रीण कोण ग ती, अंजूकडे जाऊन येऊ, चल. जितेंद्र रेणूला वेगवेगळ्या प्रकारे घराबाहेर काढण्यासाठी एक एक नाव सुचवत होता. सकाळचा त्याच्या मनातला तो अपराधीपणा त्याला मनातल्या मनात बोचत होता. सांगितलं ना, आज मला मूड नाही आहे, काहीशा चिडक्या आवाजात रेणू म्हणाली आणि जितेंद्र एकदम गप्प झाला. त्याचा चेहराच एकदम उतरला. तो खाली मान घालून तसाच बसून राहिला. रेणू रागवली आहे, आपल्या सकाळच्या बोलण्यानं ती कमालीची नाराज झाली आहे हे त्याच्या लक्षात आलं, पण तिला कसं समजवावं हे त्याला समजत नव्हतं. वर टेरेसवर आला तेव्हा त्याला वाटलं होतं की रेणूचा राग आपण चुटकीसरशी घालवून टाकू, कारण यापूर्वी त्याची रेणूशी बऱ्याच वेळा वादावादी झाली होती. अर्थात त्यावेळची कारणंही तशीच क्षुल्लक असायची, म्हणून रेणूचा राग चुटकीसरशी घालवण्यात त्याला यश यायचं. आजही त्याला तसंच वाटलं होतं, पण आजचा रेणूचा पवित्रा काही वेगळाच होता. त्याच्या कुठल्याच प्रयत्नांना ती दाद देत नव्हती. रेणूला खरंच आज आपण फार वाईट वागणूक दिली, तिला वाटेल तसं बोललो हे त्यालाही मनातनं पटत होतं, म्हणून तर तो स्वतःहून तिच्याकडे आला होता. पण वास्तविक रेणूला दुखावण्याचा त्याचा मुळीच हेतू नव्हता. आपल्या आईचा राग त्यांनी रेणूवर काढला होता, कारण आईवर रागवण्याची, तिला उलट बोलण्याची हिंमत त्याच्यात नव्हती आणि मनातला संताप तर बाहेर काढल्याशिवाय त्याला मोकळं वाटणार नव्हतं. नेमकी त्याच वेळी रेणू त्याच्या तावडीत सापडली होती आणि रागाच्या भारात तो काहीबाई बोलून गेला होता आणि आता त्याला त्याचा पश्चात्ताप होत होता. तो असा काही न बोलता बसून राहिलेला पाहून रेणूनं हळूच तिरप्या नजरेने त्याच्याकडे पाहिलं. त्याचा तो उदास चेहरा, व्याकुळलेले डोळे पाहिले आणि रेणू विरघळली. झाली एवढी शिक्षा पुरी झाली असं वाटून तीच काहीशा हताश विषण्ण स्वरात त्याला म्हणाली, खरं सांगू का जितू, आजकाल कोणाच्या घरी जावंसं नाही वाटत. कुणाईकडे गेलं ना की त्या घराची आपल्या घराशी तुलनामन करायला लागतं. वाटतं आपल्याकडे एवढं मोठं घर आहे, पैसा आहे, खायला प्यायला भरपूर आहे, तरीही जे हवं तेच नेमकं नाही आहे. सुख, समाधान, आनंद. बघावं तेव्हा प्रत्येकाची तोंड 4 दिशांना, प्रत्येकजण आपल्या दुःखात सूर. जणू या घरात राहणाऱ्यांचं एकमेकांशी नातंच नाही कसलंही, कसलेच लागेबांधे नाही आहेत. एकमेकांशी बोलतात तेही किती औपचारिकपणे. अनोळखी माणसाशी 4 शब्द बोलावेत तसे. हे घर नाही वाटत, वेटिंग रूम वाटते. 4 अनोळखी प्रवाशांचं विश्रांती स्थान. ह्या पार्श्वभूमीवर मी इतर लोकांची घरं पाहते ना, तेव्हा वाटतं जे हवं ते मिळत नसूनही ही लोक एवढी आनंदी, एवढी समाधानी कशी काय राहू शकतात. एकमेकांच्या दुःखात किती सहजपणे एकरूप होऊ शकतात. अरे, अंजूची आई आज 6 महिने झाले पॅरालिसिसच्या अटॅकनं कॉटला खेळून आहे. सुप्रियाचं एवढं मोठं कुटुंब फक्त तिच्या वडिलांच्या तुटपुंज्या पगारावर चाललंय. नंदाच्या 2 मोठ्या बहिणी लग्नाच्या झाल्या आहेत, पण हुंड्यामुळे त्यांची लग्न अडून राहिली आहेत. तरीही त्या लोकांच्या चेहऱ्यावर कधी दुःख, निराशा, असमाधान नाही दिसत रे. जेव्हा बघावं तेव्हा त्यांचे चेहरे हसतमुख असतात. त्यांच्या घरातलं वातावरण किती आनंदी असतं. चेष्टा मस्करी, एकमेकांची विचारपूस. त्यांच्या घरी गेले ना की आपल्या सगळ्या दुःखांचा, सगळ्या व्यथांचा विसर पडतो. मग पुन्हा घरी यावं, परतावं वाटतच नाही.
पुन्हा या घरात पाऊल टाकायचं या विचाराने पाय जड होतात. वाटतं ह्या वेटिंग रूममध्ये येण्यापेक्षा कुठेतरी पळून जावं. तिथे वेटिंग रूम नसेल, फक्त असला तर प्लॅटफॉर्म असेल. रेणू, असेच विचार कधी कधी येतात माझ्याही मनात. अनंता खरोखर शहाणा. त्याने मुद्दाम मिरजच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली. खरंच तू म्हणतेस तसं हे घर नाही आहे, ही वेटिंग रूम आहे. पण मी तर म्हणतो वेटिंग रूममध्ये निदान माणसं तरी असतात. हे घर तर मला एखाद्या स्मशानासारखं वाटतं. इथे माणसाच्या रूपात भूतं राहतात, सतत कुठल्या तरी वासनेच्या फेऱ्यात अडकलेली. शी रे, कसल्या उपमा देतोयस एखाद्या नवकवीसारख्या? अंगावर शहारे आणत रेणू उद्गारली. काय करणार, कॉमर्सचा विद्यार्थी आहे. तुमच्या आर्ट्सवाल्यांसारख्या उपमा उत्प्रेक्षा मला काय माहिती. जे वाटलं ते बोलतो. हां, पण एक मात्र कबूल करायला पाहिजे की कधी कधी स्मशानात सुद्धा एक छाया देणारं झाड उगवतं, फुलांनी डवरलेलं, फुललेलं. त्या उदास स्मशानी वातावरणात ते झाड आपल्या सुगंधी फुलांच्या सुवासानं तिथलं उदासवाणं वातावरण थोडंफार मनाला उल्हसित करायला भाग पाडतं. मनातले नैराश्याचे विचार झटकायला लावतं. मग किंचित थांबत जितेंद्र रेणूकडे पाहत म्हणाला, त्या झाडाचं नाव माहिती आहे? रेणूनं काहीशा प्रश्नार्थक मुद्रेने त्याच्याकडे बघितलं. त्या झाडाचं नाव आहे रेणू. जितेंद्र म्हणाला आणि रेणूच्या गालांवर गुलाब फुलले. खाली मान घालत ती छानपैकी लाजली. काही क्षण मग दोघेही गप्प राहिले. रेणू उगाचच कादंबरीची पानं उलटवत राहिली. जितेंद्र टेरेसवरनं दिसणारं निळभोर आकाश निरखत राहिला. त्या निळ्याभोर आकाशात आपल्या जुन्या आठवणी शोधत राहिला. श्रोते हो, जितेंद्र रेणूच्या या जुन्या आठवणी ऐकूयात उद्याच्या भागात. उद्या ऐकूयात 6वा भाग सुरेश वैद्य लिखित फिलिंग या कादंबरीचा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.